पण आपला त्याच्याकडे शिमी काढला तीच सगळ्यात मोठा आनंद झाला. त्यातच माझा एक नंबर केला त्यानं. म्हणजे तू काय म्हणतोय आज पहिल्यांदाच मैदानात घेऊन आलाय त्याला आणि पहिल्यांदाच आलाय हा. मैदानात. त्याची तेवढी गुलालात गाडी मला बाबाला गुलाल लावायचा आहे म्हणा. हा. तो म्हणलं गेन लाव नाही मला बैल पळायला लावायचा. हा. त्याची इच्छा पुरी झाली. म्हणजे आणि खाली बी गाडी मागवती वळून उभी केली. त्याला वाटलं इथनं सोडावं मला आपली गाडी बाबाला माझा पुढे घ्यायची. नेपाळपासून याच्यापासून फोन येते सगळ्याची इच्छा सरजा गुलालात राहा. सरजा ही नाव माझ्या दावणीसनं मी जोपर्यंत नाही तोपर्यंत जाणारच नाही. हा येणार नाही मी सरजा कोणाकोणच वायदी घेणार नाही पुन्हा. हो ज्याला चांगला बैल असेल त्याच बैला बरोबर पळवणार मी. मला मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आपल्या सर्जन आणि ओगलेवाडीच्या तेजानं. नाना आहेत आपल्या समेत. नाना नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? कितवा गुलाल आहे आपल्या सर्जाचा? सलग चौथा पाचवा गुलाल असेल. बर. पण आपला त्याच्याकडे शिमी काढला तीच सगळ्यात मोठा आनंद झाला. त्यातच माझा एक नंबर केला त्यानं. म्हणजे तेच एक प्रकारे फायनल होती म्हणावं लागेल. माझ्या सरांचा बी इच्छा होती की एक नंबर त्यानं करावा. हा. कडनं पळावा फक्त माझा आणि त्या स्वप्न त्याने पुढे केलं. एक प्रकारे कडनं पळून कुठेतरी फायनल बोलायला मानकरी झाला तीच मोठी सगळ्यात मोठी अशी आहे. बर. आता तुम्ही म्हणाला तसं सरांची पण इच्छा होती. सर म्हणायचे का म्हणजे की बाबा सरजाकडनं कडनं पळाला पाहिजे. एकटा असा उघडा पळाला पाहिजे. पण त्यानं पुरं करायला लागला सगळं. बर बर. म्हणजे इच्छा एक प्रकारे पूर्णच केली म्हणावलं. आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं तेजा आणि सरजेचं आपले? असं झालं वैभव दादा आमचं बोलणं झालं. बर. त्याच्यावर ठरलं होतं. पहिल्यांदा जोडी पळालेली का काय? नाही ह्याच्या अगोदर पळाली होती कोरेगावात. बर. कोरेगावात कडूनच पळाली होती. बर. आता मधनं पळाली. नातू काय म्हणतोय आज पहिल्यांदाच मैदानात घेऊन आलाय त्याला आणि पहिल्यांदाच आलाय हा. मैदानात. त्याची तेवढी गुलालात गाडी मला बाबाला गुलाल लावायचा आहे म्हणा. हा. तो म्हणलं गेन लाव नाही मला बैल पळायला लावायचा. हा. त्याची इच्छा पुरी झाली. म्हणजे सकाळी तो नाही म्हणला मला गुलाल नाही लावायचा. हा. बैल गुलालात राहिला तर मला गुलाल लाव. बैला टायमाला घेते ते म्हणा तेव्हा गुलाल लावायचा. बर बर. आणि खाली बी गाडी मागवती वळून उभी केली. त्याला वाटलं इथनं सोडावं मला आपली गाडी बाबाला माझा पुढे घ्यायची. म्हणजे एक प्रकार त्याला पण कळतंय म्हणावं लागेल असं. आणि नाना तुमच्या ट्रेनिंग मध्ये घडलेला दिसतोय तो 100%. म्हणजे तुम्हाला बघत असेल असं. हा युट्यूबला बघतो. युट्यूब लाईव्ह म्हणतो. जवळ गेलो बाबा म्हणतो. एक बाबा आणि नातूचं एक वेगळंच नातं आहे. आज सर्जेचं पळ गट सेमी आणि फायनल कशा पद्धतीने गटाला भरपूर स्पीड लागली. मला गुलाला मानकरी केलं समाधान झालं. ते महत्वाचं आहे. गुलाला भेटणं आता सध्या महत्वाचं आहे. नाना बरेचसे बैलगाडी मालक असतात फक्त गुलालासाठी येतात या अड्ड्यावरती आणि गुलाल भेटला की एक आनंद वेगळाच असतोय. काय सांगाल म्हणजे संपूर्ण तुमची टीम असते सर्जेच्या पाठीमागे? ती बघत नाही. गुलाल भेटला की ते सगळं आनंद. आणि एक प्रकारे सर्जेचा पण वेगळा जीव आहे तुमच्यावरती. कारण सर्जा तसा रागीड बैल म्हणावं लागेल आणि त्याला हँडल करणं संपूर्ण तुमचा मित्र परिवार झाला. कशा पद्धतीने हँडलिंग असते त्याचं? ते चांगलं करते. सगळं घरी सगळे लक्ष देते. बर. घरची तुझे लक्ष देते त्याच्यावर. त्यामुळे काय घरच्यांचं पोराचं सांभाळते त्याला घरी. ते मित्र परिवार आहे तुमच्या सोबत फोटोज वगैरे काढून घेतात. सर्व मित्र परिवार आहेत. काय सांगाल नानांचं ड्रायव्हिंग कसं वाटलं आज फायनलला? चांगलं ड्रायव्हिंग वाटलं. सेमी काढला हीच आमच्यासाठी खूप आनंद झाला. नानाने सेमी काढावा हीच आमची इच्छा होती. सेमी काढला तेव्हाच नानानं म्हणलं आपला एक नंबर झाला. नाना नाना सर्जाला पाहायला सर्जा ज्यावेळेस अड्ड्यात येतो आणि ज्यावेळेस फायनलला राहतो किंवा सेमी पास होतो, सेमीला गेला खाली एक प्रकारे प्रेक्षकांची धाकधूक असते की सर्जा सेमी पास होतोय का नाही. ज्यावेळेस सर्जा सेमी पास होतो त्यावेळेस एक निर्धास्त होतात माणसं. त्याबद्दल काय सांगाल? की प्रेक्षकांची इच्छा आहे की तो सारखा गुलाला राहावा. सगळ्या म्हणजे जनतेची प्रेक्षक लांब नाही फोन येते. नेपाळपासून याच्यापासून फोन येते. सगळ्याची इच्छा सर्जा गुलालात राहावा आणि ते स्वप्न त्यांचं पुरं करतो. 100% सर्जा सोबत आता तुम्ही छोटा सर्जा पण घेतलाय मला वाटते. त्याला तुम्ही म्हणाला गिफ्ट दिला तुम्हाला. गिफ्ट दिला. तर कसं काय घडलं नेमकं कसं काय? सर्जा म्हणूनच पाहणार. छोटा सर्जा म्हणूनच पाहणार. बर. आणि हे जे गुण त्यामध्ये दिसतात का कुठे? तसं आहे. काय काय वैशिष्ट्य सेम वाटतं? त्याचा फोटो आपण दाखवू येतात या व्हिडिओ मध्ये? नाही तसंच आहे. त्याचं गुण याच्याकडे जायचं लाता बिता तसलंच आहे. बरं बरं. लाता वगैरे म्हणजे एक प्रकारे दुसरा
व्हायलेंटच आहे म्हणावं लागेल 100%. सर्जाई नाव माझ्या दावणीसनं मी जोपर्यंत नाही तोपर्यंत जाणारच नाही. हा म्हणजे सर्जावर जीव आहे एक प्रकारे. हो. आणि सर्जाला तुम्ही कायम सांभाळणार म्हणजे सर्जा. बाकी आधी लोक काय करते ती म्हणजे आज काटक घालाघाली करते, त्या लोकांनी एवढीच इच्छा आहे की आमचं चांगलं चाललंय तर कोणी काटक घालाघाली करू नये, एवढीच माझी इच्छा आहे. म्हणजे प्रॉपरली व्यवस्थित चाललंय आता. हो व्यवस्थित आमचं चाललंय, आमचं मॅडम आणि बरेचसे तुम्ही म्हणजे दुःखद घटनांमधनं वर आलेला आहात हो. आणि त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं आणि त्यात अजून पण तुम्ही त्यामध्ये त्या दुःखामध्ये झालंय. आहात. पण फक्त कसं आहे बाहेरच्या लोकांनी असं कटक हे घालून काय नाटक करून हे करून असं कोणी हे करू नये. कोणाच्या भाषण माझंच नाही, अजून कोणा तसं करू नये. दुसऱ्याचं तोंड काय करताना आपलं हात काळं होतं तेवढं त्या माणसानं डोक्यात ठेवा. नाना आता इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे सर्जेचं म्हणजे किती दिवसातून बाहेर वायदी घेणार नाही मी सर्जेची कोणाकोणच. वायदी घेणार नाही पुन्हा? हो ज्याला चांगला बैल असेल त्याच बैला बरोबर पळवणार मी. मला एक अड्डा बांधून ठेवणार त्याला. म्हणजे का तर मला सरांचं नाव राखायचे. वायदी विषय मी घेणार नाही कोणाकडून. मला आता वेळी जाणार फोन आले की वायदी देतो हे करतो. काय काय जण वायदी इकडे तिकडे नेऊन देते ती, त्या माणसाने जर तसं केलं तर मी त्यांना बैल काही देणार नाही. म्हणजे वायदी कुणी मागूच म्हणजे द्यायचीच नाही मला, वायदीच नको मला. कारण का आपल्याला गुलालाच महत्व आहे. हा. मी कुठल्याच बैलाच्या वायद्या घेत नाही. हा. असं म्हणणं झालं का बरेच जणांचं की बरेच जणांचं म्हणणं झालं की वायदी घ्या वायदी घ्या. बर. मी वायदी कोणाकडे घेत नाही, मला वायदी नको, मला फक्त गुलाल पाहिजे. आणि नाना एखादा मला गुलाल- सर्वसामान्यांचा बैल पळत असला म्हणजे चांगला पळत असला आणि तुम्हाला तुमच्या नजरेत आला की बैल चांगला पळतोय तर तुम्ही त्याला देणार पाहिजे बैल देणार त्याला. 100%. हो. एक अड्डा पुढे माग होईल पण पण तुम्ही देणार. बैल देणार त्याला 100%. मी आता जे केस केले जे आता तुम्हाला सांगतो जवळजवळ 20 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत पैरे करून ठेवले तुम्ही. पैरे तर होतं करून ठेवतो मी. बर म्हणजे पुढचे पैरे तयार असतात की बाबा या बैलांसोबत पळणार आहे. हो. बर. सर्व सुट्टी मेकर झाले त्यांचा पण हात असतो भरपूर. हा. ते कधी कॅमेरा समोर येत नाही परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो हा. नाना. एक तुम्हाला पण समाधान वाटतं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसते? हो 100% समाधान वाटते कारण त्यांची पण मेहनत असते. हो. त्यांची मेहनत किती तुम्हाला सार्थक ठरते म्हणजे आता पोरं जर आहे ते तर शेव क्षेत्र आहे. बर. की मालक जरी मालका नसला बैल मालकाचं एका दोन माणसाचं क्षेत्र नाही. हा. त्याला पोरं भरपूर पाहिजे, एका जुटीची पोरं सगळे पाहिजे तेव्हा क्षेत्र आहे. आणि नाना संपूर्ण सरांचा पण हा स्वभाव होता की सर संपूर्ण सुट्टी मेकर झाले किंवा मुलं झाली सर्वांना एकत्र जपून ठेवायचे आणि सरांचं बोलणं असं होतं की मुलं कधीच म्हणजे नाराज नाही करायचे. पोरं नाराज नाही. त्या सर काय पद्धतीनेच करत होते तुम्ही, सर याचे पोरसने करायचे म्हणजे असं कपडे सगळे घेऊन द्यायचे सर. हा पोरं म्हणजे कुठल्या पोरांना नाराज करत नाही सर. नाराज नव्हते करत. ती त्यातलं मी काय नाही आपलं फुल नाही फुलाची पाकळी मी त्यांची जेवढी तेवढी करणार. म्हणजे तुमचं जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही कधीच नाराज नाही करत. नाराज नाही 100%. हो. तेजा चांगला पळतोय नाना तुम्ही पळतोय. बऱ्याच अड्ड्यामध्ये त्याला चांगली पाहिलं गाडी चांगली पळाली म्हणून गाडी गोलालात राहिली. वैशिष्ट्य एक काय बैल वाटतं? पळून गाडी राहत नाही. बर. दोन्ही बैल पळते ती तेव्हाच गाडी राहते. मला वाटतं वडील नाही का आले तुमच्याच आले ते कायम असतात बैल असलं की जास्त. सर्जा ज्यावेळेस असतो त्यावेळेस कायम असतात. हा, असते. एक वेगळा सर्जावरती जीव आहे कारण हो. ज्यावेळेस मी गोट्यात जातो त्यावेळेस तुमचे वडील कायम त्या गोट्यामध्ये असतात. हो. त्याबद्दल काय सांगाल? ते कायम ना कोण सारखं 24 तास माणूस पोरं सारखे संध्याकाळ 12-1 वाजे पण पोरं असतील बैलापाशी. बर बर. गोळ्यात आणून लावा लागते जा लवकर आपल्याला उद्या अड्ड्याला जायचं. नाना आता मसवडचं मैदान आहे ते विरकरवाडीचं पळणार आहे का आपला सर्जा? हो, सर्जा तिथे. पळणार आहे. हिंद केसरी मैदान आहे पळणार ते. पळणार. चालतंय ना शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आणि असंच तुम्हाला गुलालात बघावंसं वाटेल आणि